मुलांनो, आज आपण सगळेजण महान भाग्यशाली आहोत, कारण आपल्यामध्ये दोन अशा विभूती बसलेल्या आहेत. त्या दोन्ही माझ्या ज्येष्ठ बहिणी आहेत. एक आहे साक्षात गुरूंची मुलगी स्मिता सदानंद म्हात्रे आणि दुसऱ्या आहेत आमच्या आशाताई. त्यांना आम्ही आशुताई म्हणतात. आशाताई अशोक गडकरी. त्यांची जर डिग्री पाहिली तर BSc, MA, MEd आणि PhD इतक्या डिग्र्या घेतल्यानंतर आता मी त्यांच्यापुढे काय बोलणं म्हणजे ते योग्य ठरणार नाही. तर आपल्याला त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळेल आणि मुलांना त्यातून एक उत्तम मार्ग मिळेल असं मला वाटतं. म्हणून आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की मुलांनी अभ्यास कसा करावा आणि आपलं करिअर कसं करावं याबद्दल आपला उपदेशापर एक थोडा संदेश आपल्याकडून आम्हाला ऐकायचा आहे. जगदीश दादा, स्मिताताई आणि आमच्या सर्वांचे गुरु भाऊ महाराज या सगळ्यांना तुम्हाला वंदन करून मी अक्षरशः माझ्या जीवनात एवढ्या डिग्र्या मी कशा मिळवल्या आणि अभ्यास कसा केला हे सांगणार आहे. तुम्ही म्हणणार की त्यात आम्हाला काय सांगायचं, आम्हाला माहिती आहे खूप परीक्षा आली की खूप अभ्यास करायचा, असं काय उठायचं रात्री जागायचं. पण मी अभ्यास थोडा वेगळा केला. माझ्याबरोबर आणखी कोणी तरी होतं, मी एकटी नव्हते. त्याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती जी व्यक्ती आहे ना ती आपल्या सगळ्यांची खूप लाडकी आहे. तुम्हालासुद्धा ती आवडेल, मलासुद्धा आवडते, सगळ्यांना आवडते. तिला फक्त आपल्याजवळ बसवायची. अभ्यास म्हटला की ती आपल्याजवळ पाहिजेच. कोण ती? तुम्हाला कोणता देव आवडतं हो? गणपती बाप्पा मोरया असं ओरडतं ना. मग तो गणपती बाप्पाला किती आवडतो. आलेलं की आपण किती खुश होतो. पण जायचं म्हटलं की आपला चेहरा अगदी पडतो नाही. अगदी असंच माझं झालं होतं. आणि मग मला जाणवलं की गणपती जातोय कुठे, आपले सगळं मनाचं आहे. गणपती तर आपल्या जवळच आहे. मी तेव्हा तुमची एवढीच होते आणि तेव्हाचीच गोष्ट सांगते. मोठेपणी कसा अभ्यास केला वगैरे याला काय हे कोणी करतं. पण इतक्या लहान वयापासून तुम्ही जसा अभ्यास केलात ना तर माझ्या डिग्र्या काय याच्यापेक्षा भरपूर डिग्र्या तुम्हाला मिळतील आणि खूप खूप मोठे व्हाल अशी मला खात्री आहे. तर त्याला जवळ बसवायचं. बाप्पा आपण कधी अभ्यासाला बसायचं? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कोणतं तुम्हाला सोयीचं आहे? आपण दोघं बसायचं. कधी त्याच्याशिवाय एकटा अभ्यासाला बसायचं नाही. त्याला जवळ बसवायचं. किती गोड आहे त्याचं रूप. त्याला नमस्कार करायचा आणि मग सांगायचं की मला खूप चांगले मार्क मिळू देत बाप्पा. एवढा छान अभ्यास तू माझ्याकडनं करून घे. आणि अभ्यास करताना मन आनंदी असलं आणि आपली मनापासून इच्छा असली तर का अभ्यास चांगला होणार नाही? आणि कोण बघताय आपण अभ्यास करतो की नाही ते? गणपती बाप्पा. मग आपण त्याला फसवू का? कधीच नाही ना. बघा किती सोपं आहे अभ्यास करण्याची रीत आहे ना. असाच अभ्यास करायचा. सकाळी करायचा, संध्याकाळी तर मी 4-5 जण एकत्र बसलेत काही हरकत नाही. कारण एक लक्षात ठेवा, देवाशी नातं जोडावं लागतं. आपल्या सगळ्यांचा तो मोठा भाऊ हो की नाही. मग तो मोठा भाऊ आपल्यासमोर बसलेला आहे आणि तो बघतोय आपण अभ्यास करतो की नाही. काही अडलं तर आपल्याला तो सुचवणार आहे काय वाचावं काय नाही. पण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला शिक्षक छान शिकवतात आणि जगदीश भाऊ आपल्याला प्रत्येक क्षणाचं महत्त्व सांगतात. काय केलं पाहिजे काय नको. तर सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती पूजन आपण करतो. तर तो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू असं म्हणतो. पण त्याचबरोबर गणपती पण ब्रह्मा विष्णू महेशाचंच प्रतीक आहे. हे पण लक्षात ठेवा. तुम्ही मोठे झाल्यावर वाचाल त्याचा अथर्वशीर्ष वगैरे. तर त्याचं वर्णन आहे. तम ब्रह्मा तम विष्णू तम रुद्रा सगळं तूच आहेस. मग एवढा आपल्यासमोर आपल्या मदतीला असल्यावर तुम्हाला कमी मार्क मिळतीलच कसे? तुमचा अभ्यास होणार नाही असं होईलच कसं? मनापासून अभ्यास करायचा आणि खूप छान मार्क मिळवायचे. पण दरवेळेला त्याचे आभार मानायचे. दादा बाप्पा तुझ्यामुळे मला छान मार्क मिळाले बघ. आणि सगळ्या मुलांनी मिळून असाच अभ्यास करा. आणि तुम्हाला मनापासून सांगते, भाऊंसमोर सांगते, अगदी सत्य आहे. मी जेव्हा BEdला होते तेव्हा मला असं वाटलं की सगळे म्हणजे BEd काही सोपं आहे. म्हटलं मग आपण विद्यापीठात पहिलंच का येऊ नये. म्हणून मी बाप्पाला सांगितलं बाप्पा
मला पहिलं यायचं विद्यापीठात, तू काय करायचं ते कर. मी आपलं माझ्या रात्री माझी अभ्यासाची वेळ असायची, कारण मी त्या नोकरी पण करायची, लहान मूल असं पुष्कळ गोष्टी होत्या माझ्याकडे, शिकायची पण 10 ते 12 माझं बसून असायचा तो. म्हणून आणखी सांगते की अभ्यासाची वेळ एखादी नियमित ठेवली तर फार चांगलं की या वेळेला मी अभ्यास करणार, ही माझी अभ्यासाची वेळ. मग काही करत असो, नाही नाही आता मला अभ्यास करायचा आहे, अशी जर मनात ठेवलं आणि बाप्पाला बसून केलं तर काय होणार नाही, वाटेल ते होऊ शकतं, असं मी स्वानुभवाने सांगते. आणि मला खात्री आहे की जगदीश भाऊ तुम्हाला इतकं सुंदर सांगतात की त्यामुळे तुम्ही अगदी तयार आहात. त्यांच्या अनुभवात हा माझा अनुभव सांगते पुढे, आणि सांगते की तुम्ही छान सगळ्यांनी यश मिळवलं की मी येणार आहे तुम्हाला भेटायला. तेव्हा जरूर जरूर असा अभ्यास करा आणि उत्तम यश मिळवा आणि खूप मोठे व्हा. कोणती परीक्षा आयुष्यात द्या, बघा तुम्ही सुंदरच मार्क मिळवणार. धन्यवाद. अति सुंदर, अति सुंदर.